हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत बटाटा आप्पे. बटाटा आप्पे बनवण्याकरता 3-4 बटाटे मी इथे उकडून घेतलेत. त्यानंतर त्याला व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलं. स्मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये कापलेले कांदे, त्यानंतर गाजर, त्यानंतर थोडेसे स्मॅश केलेले वाटाणे, इथे हिरवी मिरचीची पेस्ट केली मी, 1 चमचा पेस्ट ॲड केली आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स आणि वरून थोडीशी कोथिंबीर, जिरे, चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर मी इथे वरून ॲड केली आहे. बघा, इथे असं हे मिक्सचर आपलं सगळं तयार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका भांड्यात 1 वाटी रवा घ्यायचा आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आणि यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि थोडंसं इथे ताक टाकणार आहे मी आणि व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशी जास्त पातळी नाही आणि जास्त एकदम घट्ट नाही. थोडासा सोडा ॲड करून घ्यायचा इथे आणि परत मिक्स करायचं. हे झाल्यानंतर आप्याच्या भांड्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे चिटकणार नाही खाली. आणि त्यानंतर आपण जे मिक्सचर तयार केलं आहे रवा आणि राईसचं, ते इथे घालायचं आहे. वरून स्मॅश केलेले पोटॅटोचं मिक्सचर आपण इथे घालणार आहोत आणि परत त्यावरून एक रवा आणि राईसचं जे आपण मिक्सचर तयार केलं होतं तांदळाच्या पिठाचं, ते इथं आपण वरून परत ॲड करणार आहोत. अशा प्रकारे आपले आप्पे घालून घ्यायचे. आप्पे घालून झाल्यानंतर आपण असंच हे 5 मिनिट करता वेट करणार आहोत. एका साईडने बघा माझे झालेत. दुसऱ्या साईडनं पण हे तसेच व्यवस्थित लालसर असे करून घ्यायचे, म्हणजे कच्चे नाही राहणार. आणि झाल्यानंतर काढून घ्यायचे. बघा, दोन्ही साईडने व्यवस्थित असे खरपूस भाजले गेले इथे. अशा प्रकारे आपली एकदम झटपट अशी रेसिपी तयार आहे. बटाट्याचे आप्पे बोलतात त्याला. बघा, एकदम खरपूस असे झाले तिथे. खूप टेस्टी लागतात हे. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.